जो माणूस आपल्या जिभेवर कंट्रोल ठेवू शकत नाही तो कधीही बॉडी बिल्डर बनू शकत नाही। एक गुरु तुम्हाला जेव्हा ट्रेन करतो, जेव्हा तुम्हाला काही सांगतो, त्याचा एक्सपिरियन्स असतो, त्याचा तुमच्यावर त्याचं ज्ञान लावतो, त्याला माहिती असतं की याला काय द्यायचं काय नाही, म्हणून त्या हिशोबाने देतो ना। त्याला काही तो सगळं लिहून देईल ना सर। पण बॉडी बिल्डिंग करणारा माणूस हा वेगळ्या प्लॅनेटचा माणूस आहे, त्याचं माइंडसेट वेगळं असतं, त्याचा ट्रेनिंग वेगळं असतं, त्याचं रिकव्हरी वेगळी असते, बरोबर। तुम्ही नॉर्मल आदमी आहे, तुम्ही तेवढं प्रोटीन घेत नाही, तुमच्या बॉडीच्या 1 किलोग्रामच्या हिशोबाने तुम्ही प्रोटीन घेत नाही आणि तुम्ही इकडे येऊन बॉडी बिल्डर सारखा वर्कआउट करताय, तो तर होणारच आहे त्रास सर। दारू पिऊन मरतायत त्याच्याबद्दल काय नाही बोलणार, ड्रग्ज घेऊन आजकाल तुम्ही चक्कर मारा सर, ड्रग्ज घेऊन पोरं मारतायत त्याच्याबद्दल कोण काय नाही बोलणार। प्रोटीन घेतलं की मेला आणि जिम मध्ये वर्कआउट केलं की मेला, हे काय गोष्ट आहे सर। मग आज कसं झालं म्हणजे आज तुम्ही सर नावी समाजाचा एक नावीच्या माणसाला जाऊन एक कानाखाली मारा सर, सगळे दुकान बंद होतील, सगळे उभे राहतील। आज आमच्या जिम साठी कोण उभा आहे? तुम्ही ट्रेनरला शिव्या द्या, तुम्ही ट्रेनरची इज्जत काढा, तुम्ही जिमची इज्जत काढा, तुम्ही जिम बद्दल बोला, कोण काही नाही बोलत आहे का? मी सेफ मध्ये राहीन, मला बोलायचं नाही का, म्हणजे मी बोललो मी अडकेन, मला येईल। आमचं असोसिएशन नाहीये, आमच्यामध्ये एकती नाहीये, आमच्यामध्ये आम्ही एकजूट नाहीये, तो मेन प्रॉब्लेम आहे। या मुलाखतीचे प्रायोजक आहे बटरेला, बी हेल्दी बी स्ट्रॉंग। बटरेला या पीनट बटर ब्रँडच्या ऑर्डर किंवा डीलरशिप साठी आजच संपर्क साधा। संपर्कासाठी मोबाईल नंबर आहे 74 482 33 004। नमस्कार फिटनेस प्रेमींनो, मी ईश्वर ठाकरे। ईश्वर ठाकरे फिटनेस मंत्र या आपल्या हक्काच्या आणि आवडत्या फिटनेस आणि बॉडी बिल्डिंगशी रिलेटेड युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा नवीन दिवस घेऊन आणि नव्या जल्लोषात खूप खूप स्वागत। इथून मागं आपण बऱ्याच बॉडी बिल्डरांच्या इंटरव्ह्यू घेतल्या, मुलाखती घेतल्या, तुम्ही कमेंट सुद्धा केल्या, इंस्टाग्रामला पर्सनल मेसेज सुद्धा केलेत आणि मागे काही 3-4 दिवसापूर्वी मला एक 2-3 तरुणांनी मेसेज केला होता की सर एक आमचे आवडते बॉडी बिल्डर आहे ठाणे डोंबिवली या भागामध्ये, किशोर शेट्टी अर्थात आमचे अण्णा, तर प्लीज त्यांची पण तुम्ही एक मुलाखत घ्या, त्यांची पण एक सक्सेस स्टोरी जाणून घ्या। तर आज आपण किशोर सरांना भेटायला आलेलो आहे। किशोर सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये। तुमची फार मोठी स्टोरी आहे सर, तर ही स्टोरी माझ्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून एक तरुणांपर्यंत, नवोदित बॉडी बिल्डरांपर्यंत पोहोचावी यासाठी आज मी तुम्हाला खास करून भेटायला आलेलो आहे। किशोर सर, बॉडी बिल्डिंग हे जे क्षेत्र आहे पेशन्सचं क्षेत्र आहे, हार्डवर्क खूप लागतं त्याला, तर आपण ह्या क्षेत्रात नेमके आले कसे, तुमची जर्नी कशी स्टार्ट झाली, आपण कोणत्या कोणत्या स्पर्धा खेळला, हे सगळं आपण जाणून घेणार आहोत। तर मला यापूर्वी सांगा, तुमचं बालपण, शालेय शिक्षण, कॉलेज हे नेमकं कुठे कम्प्लीट झालं? बॉम्बेलाच कम्प्लीट झालं माझं शिक्षण वगैरे। मी विक्रोळीमध्ये राहणार आहे, विक्रोळीमध्ये मी राहत होतो आणि तिकडून मी मुलुंडला शाळेला जायचो, VPM कन्नड हायस्कूल मध्ये, आणि माझा 12th पर्यंत झालेला आहे ते मी KJ सोमय्या मधून कम्प्लीट केलेलं आहे। बरोबर सर, पण क्षेत्र बरेच होते आणि बॉडी बिल्डिंगच्या व्यतिरिक्त म्हणजे एक कबड्डी असेल, खो खो असेल, क्रिकेट असेल, बरेच खेळ आहे, पण बॉडी बिल्डिंग सारखा हार्डवर्क असलेला गेमच तुम्ही का निवडला? सर ऍक्च्युअली बॉडी बिल्डिंग हा माझा डोक्यातच नव्हता कधी। माझा एम होता का, म्हणजे माझे पप्पा कबड्डी खेळायचे, त्यामुळे आम्हाला कबड्डीमध्ये भरपूर आवड होती आणि आम्ही टागोर नगर मित्रमंडळ इकडे आम्ही कबड्डी खेळायचो आणि तिकडे आम्हाला जो कबड्डी खेळतो त्यांना फ्री मध्ये जिम भेटायची। अरे वा! तर आम्ही तिकडे जिम करायला चालू केलं आणि माझ्या बॉडीमध्ये चांगली म्हणजे इम्प्रुव्हमेंट व्हायला लागली। तेव्हा तिकडे आमचे सर होते मनोज पवार, बाबा मांजरेकर, तेही कबड्डी प्लेयर आहेत आणि मनोज पवार हे ठाण्यामधले एक नामांकित बॉडी बिल्डर होते। त्यांनी चांगलंच म्हणजे नॅशनल वगैरे खेळून त्यांनी बरंच प्रसिद्धी भेटली। त्यांनी मला ट्रेनिंग घ्यायला चालू केली आणि माझ्या बॉडीमध्ये चांगली सुधारणा यायला लागली, इम्प्रुव्हमेंट झाली आणि त्याच्यानंतर मला आमच्या जिम मध्ये कॉम्पिटिशन व्हायचे, टागोर नगर श्री म्हणून,
मला बोलले, सगळे मित्र बोलले की खेळ, तुझी बॉडी चांगली आहे, तुझी बॉडी चांगली आहे. आणि आम्ही पण तेव्हा जरा हवेतच होतो आणि एज तसा होता, माइंडसेट तसा होता. मी कॉम्पिटिशन मध्ये गेलो. त्या कॉम्पिटिशन मध्ये मला प्लेस काही लागला नाही. वर्ष असेल, वर्ष सर आता झाले असतील, जेव्हा मी 17-18 वर्षाचा होतो तेव्हा मी खेळलो, तेव्हा मला प्लेस वगैरे काही लागलं नाही. मी बाहेर आलो. त्याच्यानंतर माहितीये ना, म्हणजे मित्र असंच मला मजाक मध्ये त्याच्यामध्ये चालू असायचं की हे बॉडी बिल्डर आहे म्हणून असं चिडवायचं. तर मी ठरवलं की मी बॉडी बिल्डिंग सोडून देणार, मी कधी जिम मध्ये जाणार ना, मी फक्त कबड्डी. कमी वयामध्ये ट्रेनिंग केली. येस. आणि नंतर माझ्या आईने मला सांगितलं की नाही, तुला जर आवडत असेल तर तू हे सोडू नको, तू प्रयत्न करत राहा, कर, काय ना काहीतरी पुढे होईल. नाही झालं तर तुझा हेल्थ तरी चांगला राहील. कोण बोलतोय म्हणून तू सोडू नको. मग माझे मित्र होते चांगले, चारुदत्त माने म्हणून, त्यांनी मला कुर्ल्याला नेलं. कुर्ल्यामध्ये अनिल वाघवारे म्हणून सर होते. ते सर आमच्यासाठी देव आहेत. आज जे काही आम्ही आहेत त्यांच्यामुळेच आहे. त्यांनी आम्हाला ट्रेनिंग दिली आणि त्याच्यानंतर मी बरेचसे कॉम्पिटिशन खेळलो. ज्युनियर, मग त्याच्यानंतर नवोदित श्री, किशोर, कुमार, असे बरेच कॉम्पिटिशन खेळलो. त्याच्यानंतर चांगले प्लेसेस लागले, टायटल विनर झालो. त्यानंतर मला भेटलं एक चान्स बाहेरगावी जायचं. मग मी अब्रॉडला होतो. 8 ते 8.5 वर्ष मी अब्रॉडला होतो. तिकडे मेन मला कळालं की बॉडी बिल्डिंग म्हणजे काय आहे, बॉडी बिल्डिंग साठी डाएट कसं करायचं, कसं वर्कआउट कसं करायचं, खरं अर्थ मला तिकडे जाऊन कळालं. आणि माझी जर्नी तिकडून चालू झाली. तिकडे पण मी 2-3 कॉम्पिटिशन्स केलेत, चांगले प्लेस मध्ये आलो. आणि त्याच्यानंतर परत इकडे येऊन आपला जिमचा व्यवसाय चालू केला. सर, पण तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये काही सर्टिफिकेशन केलं होतं? सर्टिफिकेशन असं पहिलं तरी सर्टिफिकेशन काही आम्ही इंडियामधून मी केलं नव्हतं. पण मला लहानपणापासून एक सवय होती मॅगझिन्स वाचायचे. त्यामुळे मी मॅगझिन्स वाचत होतो. मला थोडंफार त्याचा नॉलेज होता की बॉडीमध्ये पार्ट्स काय आहेत. काय एवढा मोठा नॉलेज नव्हता की त्यावेळेला, आमच्या वेळेला 20-30 वर्षापूर्वी असं काही नव्हतं. व्यायाम करा, तुम्ही जे शिकलेत तेच पुढे शिकवा. जेव्हा इंटरव्ह्यूला आले तेव्हा मला त्यांनी 2-3 प्रश्न विचारले जे मला माहिती होतं. त्यामुळे माझं सिलेक्शन झालं. आणि त्यावेळेला मी भारत किशोर खेळून आलेलो. त्यामुळे माझं बॉडी एकदम चांगली होती. त्यामुळे त्यांनी मला सिलेक्ट केलं असेल, काय माहिती नाही. माझं झालं सिलेक्शन आणि मी तिकडे गेलो. आणि तिकडे जाऊन त्या पॉवर हाऊस नावाचा तो जिम होता, तिकडे आम्हाला सर्टिफिकेशन करावं लागायचं त्या जिम मधून. त्या जिम मधून प्रत्येकी ते लोक आम्हाला पुस्तकं द्यायचे, स्टडीज करायला लावायचे. त्यामुळे आणि एक्झाम्स असायचे. एक्झाम्समुळे आम्ही असं पुढे 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 जायचं आम्हाला हे होतं. म्हणजे तिथूनच तुम्ही पूर्ण ज्ञान अवगत केलं. सर, पण बॉडी बिल्डिंग म्हटलं तर हा फार खर्चिक गेम आहे. तुम्ही बऱ्याच मुंबई सबर्बन मध्ये बऱ्याच स्पर्धा खेळायला, तुम्ही स्वतः सांगितलं. बरेच नॅशनल वरचे जसे लेवल जे असतात कॉम्पिटिशन ते खेळत गेला तुम्ही. पण हा बॉडी बिल्डिंगचा जो खर्च असतो हा आपल्यासारखे मिडल क्लास फॅमिली मुलांना परवडत नाही. पण हे सगळं तुम्ही कसं मॅनेज केलं होतं तेव्हा? सर, तेव्हा ऍक्च्युली आम्ही दुसरं पण काम करायचो. मी जिम मध्ये ट्रेनर म्हणून काम करायचो. माटुंग्यामध्ये जिम होती गुजराती क्लब म्हणून, तिकडे मी काम करायचो. तिकडे मला काम करायचं, मला 1-1.5 हजार रुपये 5 ते 7 तासाचं भेटायचं. त्याच्यानंतर आम्ही दुसरं काम करायचो, दूध टाकायचं. जसं नॉर्मल लोकांनी स्ट्रगल केले ते स्ट्रगल आम्ही केलेत बॉडी बिल्डिंग साठी. तेव्हा डोक्यात फक्त एड होता, माझ्या आईचा मला भरपूर सपोर्ट होता. अरे वा. ओके, माझ्या आईने जेवढं मला सपोर्ट केलं तेवढं कोणी नाही केलं. आणि त्यामुळे मला सगळं जमायचं आणि मी करत जायचो. बस. वडील काय करतात? पप्पा ऍक्च्युली ड्रायव्हर होते. ते गाडी वगैरे करायचे, ड्रायव्हिंग क्षेत्रात होते ते. सर, तेव्हाची तुमच्या काळातली बॉडी बिल्डिंग आणि आत्ताची बॉडी बिल्डिंग काय फरक वाटतो तुम्हाला? सर, भरपूर फरक आहे. भरपूर म्हणजे एवढा फरक आहे ना की पहिले गुरु होता, ते बघायचे की हा पोरगा किती योग्य आहे. ओके, याची म्हणजे आता एक मला वर्ड भेटत नाही तर लायकी काय आहे. ओके, याची लायकी काय आहे, हा किती करू शकतो. ते लोक बघायचे 2 वर्ष 3 वर्ष कंटिन्यू बघून मग त्याला ते लोक ट्रेन करायला घ्यायचे. ते लोक ट्रेन करायचे, हे करायचं. आणि त्यानंतर पोरगा चांगला डेव्हलप करायचा. पण आज असं झालंय ना की तो जिम मध्ये नाही आला. आज ज्ञान आहे ना, ज्ञान सर, ज्ञान अति ज्ञान झालंय. तुम्हाला कुठेही ज्ञान भेटतो. पण ज्ञान आता बोलणं है कि ऊपर वाला भी सबको उतना ही देता है जितना उसके औकात हो. बरोबर. आज कसं झालंय की आपल्या योग्यतापेक्षा जास्त लोक घ्यायला बघतायत. ज्यांनी 1 वर्ष व्यायाम नाही केलाय तो
नाही पाहिजे त्या गोष्टीकडे पळतोय. तो बोलतोय आता आम्ही पण सर इकडे ऐकतोय की प्रत्येक माणूस येतो आणि बोलतो की मला सर बॉडी बिल्डिंग करायचं आहे, तर आम्ही त्याला एक नॉर्मल डाएट लिहून दिला. ओके भाई, अंडा खाना आहे, चिकन खाना आहे असं. 10 दिवसानंतर तोच बंद परत येतो आणि आम्हाला बोलतो की नाही सर मला उकडलेली अंडी जमत नाहीये, उकडलेली चिकन जमत नाही, मी ऑमलेट बनवून खाऊ शकतो का? ओके भाई तू खा. त्याच्यानंतर 15-20 दिवसानंतर तो परत येतोय आणि परत बोलतोय सर मी भुर्जी बनवून खाऊ का? अरे त्याच्यानंतर तो असंच करत होतो. जो माणूस आपल्या जिभेवर कंट्रोल ठेवू शकत नाही तो कधीही बॉडी बिल्डर बनवू शकत नाही. आज ज्ञान एवढं झालंय की लोकांना तो कुठे वापरायचा, कसा वापरायचा हे माहितीच नाही. पहिले लोकांना ज्ञान भेटायचं कसं, स्टेप बाय स्टेप भेटायचं. बाबा हा 1 वर्ष झालं तू एवढं कर, 2 वर्ष झालं तू एवढं कर. लोक त्याला गाईड करायचे, सर गुरु जे होते आमचे ते गाईड करायचे. पण आता काही नाही. आता तुमच्याकडे मोबाईल आहे, जो कोणी बघतोय त्याच्यामध्ये हा भाई ये मैं ये करूंगा, ये प्रॉब्लेम तो आहे, बाकी काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे जो समोर जो गुरु असतो त्याच्यापेक्षा सोशल मीडियावर मुलांचा असा विश्वास. सर गुरु तुम्हाला एक गोष्ट बोलतो, गुरु तुम्हाला सांगतो ABCD कर बाबा. का म्हणजे गुरुलाही माहिती आहे EFG पुढे आहे, पण तुला आता हे करायची गरज आहे. पण माणूस काय करतोय, ABCD करतोय आणि त्याच्यामधून इकडून ऐकून तिकडून ऐकून त्याच्यामध्ये EFZ पण ऍड करतो. आणि त्याच्यानंतर जसं आपलं थोड्या वेळापूर्वी बोलणं झालं की दुष्परिणाम निघतायत, लोकांना त्रास होतोय, त्याच्यामुळेच होतोय ना सर. एक गुरु तुम्हाला जेव्हा ट्रेन करतो, जेव्हा तुम्हाला काही सांगतो, त्याचा एक्सपिरियन्स असतो, तो तुमच्यावर त्याचं ज्ञान लावतो, त्याला माहिती असतं की याला काय द्यायचंय काय नाही, म्हणून त्या हिशोबाने देतो ना. त्याला काही येतो सगळं लिहून देईल ना सर, त्याला काय फरक पडतोय? काय फरक पडत नाही. पण त्याला माहिती आहे की हा माणूस एवढा सवू शकतो, एवढं करू शकतो, तर याला तेवढंच देणार ना. लहान बाळ हुशार आहे. आता समजा माझी लहान मुलगी भरपूर हुशार आहे, टीचर लोक बोलतात की टॅलेंटेड आहे, आणि म्हणून काय मी तिला घेऊन जाऊन काय 10वीत टाकू? नाही ना सर. तिचं वय 7 वर्ष, स्टेप बाय स्टेप, 1st स्टँडर्ड, 2nd स्टँडर्ड, 3rd स्टँडर्ड असंच जाणार ना. पण आता असं नाही झालंय सर. आता लोकांना कसं जायचं, डायरेक्ट 10th जायचं, तो प्रॉब्लेम झालाय. गुरुपेक्षा ते लोक आपल्याला शाणे समजायला लागले, एक्स्ट्रा स्मार्ट. माझ्याकडे मोबाईल आहे, माझ्याकडे ChatGPT आहे. अरे भाई ChatGPT मध्ये सगळं कळालं असतं तर गुरु नावाची वस्तू काय? गुरु जो बघून शिकवतोय, त्याचा एक्सपिरियन्स आहे, तो कशाला हे करतायत, तो संपलाय. म्हणून बॉडी बिल्डिंग मध्ये जोही प्रॉब्लेम होतोय याच्यामुळेच होतोय, बाकी काही नाही. सर आपण मध्यंतरी ऐकलंय, मागे पण ऐकलंय की जिम मध्ये हार्ट अटॅकचं जे प्रमाण वाढलंय, लोकांनी पण फिटनेस इंडस्ट्रीला कुठेतरी बदनाम केलंय, जिम इंडस्ट्रीला बदनाम केलंय, याबद्दल तुम्हाला काय? सर बघा, जिम मध्ये 2 प्रकारचे माणसं येतात. एक ज्याची माइंडसेट असते की मला बॉडी बिल्डिंग करायचंय, आणि एकाचा माइंडसेट असतो की मला व्यायाम करायचा, मला फिट राहायचं. पण आजकाल डेफिनेशन काय झालंय, फिटनेसचं डेफिनेशन असं झालंय की याला 6 पॅक आहे, त्याचे आर्म्स आहेत, बायसेप्स आहेत, म्हणजे हा माणूस फिट आहे, बरोबर, हेल्दी. म्हणून लोक काय करतात, सगळे बॉडी बिल्डिंगच्या आणि 1 साइज फॉर ऑल झालंय, सगळे बॉडी बिल्डिंग ट्रेनिंग करतायत. एक तर एक्झर्शन, आजकालच्या काळात सर्वात मोठी गोष्ट आहे. प्रत्येक माणूस 99% लोक डिप्रेशन मध्ये आहेत. लाईफस्टाईल चांगलं नाहीये, लाईफस्टाईल एकदम कंजेस्टेड आहे, झोपायचा टायमिंग नाही, खायचं टायमिंग नाही, काही टायमिंग नाही. आणि त्याच्यामध्ये त्यांचं व्यसन एक मोठी गोष्ट येते त्याच्यामध्ये. आपण मग भरपूर लोक बोलतात मी जास्त घेत नाही. अरे तू थोडा झेरले या ज्यादा झेरले, मरने वाला तो भाई तो त्याच्यामध्ये काय बोलण्याचं हे नाही. मी थोडा पिता हूं, बट ते लोक काय करतात, ते पितात, ते करतात, टायमिंग नाही झोपायचं. तुम्ही येऊन एक्सरसाइज हा स्ट्रेस आहे, ओके, तुम्हाला रिकव्हरी पाहिजे, हे रिकव्हरीकडे दुर्लक्ष करतात आणि स्ट्रेस एवढा बॉडीवर टाकतात की बॉडी आज ना उद्या तुम्हाला फेकणारच आहे ना. तर तो प्रॉब्लेम होतोय. आणि हे लोकांना माहितीच नाहीये की मोस्टली जिम मध्ये प्रॉब्लेम हे होतोय की सगळे ट्रेनिंग करतात बॉडी बिल्डिंग मध्ये, बॉडी मीठ बंद करतायत, पाणी बंद करतायत, ते बंद. अरे कशाला बाबा, तू बॉडी बिल्डिंग नाही कर. बॉडी बिल्डिंग करणारा माणूस हा वेगळ्या प्लॅनेटचा माणूस आहे. त्याचं माइंडसेट वेगळं असतं, त्याचा ट्रेनिंग वेगळा असतो, त्याचं रिकव्हरी वेगळी असते, बरोबर. तुम्ही नॉर्मल आदमी आहे, तुम्ही तेवढं प्रोटीन घेत नाही, तुमच्या बॉडीच्या 1 किलोग्रामच्या हिशोबाने तुम्ही प्रोटीन घेत नाही, आणि तुम्ही इकडे येऊन बॉडी बिल्डर सारखा वर्कआउट करताय, तो तर होणारच आहे त्रास सर. खरी गोष्ट आहे. आणि काय लोकांना काय इझी पाहिजे, काहीतरी सांगायला, चला जिमवर टाका. दारू पिऊन मरतायत त्याच्याबद्दल काय नाही बोलणार. ड्रग्ज घेऊन आजकाल तुम्ही चक्कर मारा सर, ड्रग्ज घेऊन पोरं मारतायत त्याच्याबद्दल कोण काय नाही बोलणार. प्रोटीन घेतलं की मेला,
आणि जिम मध्ये वर्कआउट केलं की मेला, हे काय गोष्ट आहे सर? बरोबर. तुम्ही दुसऱ्या गोष्टी पण बघा ना सर. दुसऱ्या गोष्टी आहेत, हेल्मेट घालून बाकी सोडा सर. हेल्मेट घालून कोण गाडी चालवत नाही, त्याच्यामध्ये धोका नाहीये. नाही, बरोबर. लोकांना कसं माहितीये का, सिंपल आणि चांगल्या गोष्टीकडे का, म्हणजे जिम असोसिएशन एक नाहीये सर, त्याला उत्तर देणारे कोण नाहीये. मग आज कसं झालं म्हणजे, आज तुम्ही सर नावी समाजाचा एक नावीच्या माणसाला जाऊन एक कानाखाली मारा सर, सगळे दुकान बंद होतील, सगळे उभे राहतील. आज आमच्या जिमसाठी कोण उभा आहे? तुम्ही ट्रेनरला शिव्या द्या, तुम्ही ट्रेनरची इज्जत काढा, तुम्ही जिमची इज्जत काढा, तुम्ही जिम बद्दल बोला, कोण काय नाही बोलत आहे का? मी सेफ मध्ये राहीन, मला बोलायचं नाही का, म्हणजे मी बोललो मी अडकेन, मला येईल. आमचं असोसिएशन नाहीये, आमच्यामध्ये एकती नाहीये, आमच्यामध्ये आम्ही एकजूट नाहीये, तो मेन प्रॉब्लेम. त्यामुळे प्रत्येक गोष्ट ना सर, तुम्हाला आज मी येऊन एक कानाखाला मारलं, तुम्ही काही नाही बोलले, मग दुसऱ्या दिवशी पण एक मारेन, तेव्हा पण तुम्ही काही नाही बोलले, तिसऱ्या दिवशी पण मारेन, मग मला सवय होऊन जाईल, काही झालं की वाजवायच्या कानाखाली. आम्ही असंच झालोय सर. म्हणजे महात्मा गांधींसारखं, महात्मा गांधी तरी त्याच्यापेक्षा वस झालो सर, म्हणजे त्याच्यापेक्षा जिम मध्ये वस झालं. एक गोष्ट बोलायला गेलो सर, एक पाण्याचा बॉटल, तुम्ही छोटा पाणीची बॉटल तुम्ही कुठल्याही दुकानात जा, टपरीत जा, की तुम्ही दुसऱ्या कुठल्या मोठ्या, तिकडे 10 रुपयापेक्षा खाली भेटणार नाही. खरी गोष्ट आहे, बरोबर आहे सर. आणि 5 स्टार मध्ये 30 बॉटल तुम्हाला 100, 200, 300 रुपयाला, ते त्यांची क्वालिटी आहे, बरोबर आहे. पण 10 रुपयापेक्षा खाली भेटणार नाही. पण आमच्या जिम मध्ये काय चालू आहे की याची जिम चालली आहे तर याची वाट लावूया आपण, 4000 मध्ये वर्षाचं देऊया. पाय खेचायचं. आमच्यामध्ये एकता नाहीये, तर लोकांना पण तोच पाहिजे. बरं झालं, तुम्ही एकता नाहीये तर मरा, मग असंच मरणार सगळ्या. त्यामुळे आपलं क्वालिटी नाहीये, त्यामुळे आम्ही बोलू शकत नाहीये, तर लोक बोलणारच ना सर. अतिशय महत्त्वाचं, अतिशय महत्त्वाचं. हा मुद्दा तोच आहे सर. सर, तुम्ही बरेच वर्ष बॉडी बिल्डिंग खेळली, तर ह्या बॉडी बिल्डिंगच्या जर्नीमध्ये नेमका असं कोणता टर्निंग पॉइंट आला की त्या ठिकाणी तुम्ही थोडे डिमोटिवेट झाला सर? असं कधी आला टर्निंग पॉइंट तुमच्या या पुणे प्रवासामध्ये? येस सर, कधी कधी काय होतं म्हणजे सर, बॉडी बिल्डिंग हा कसं म्हणजे सर, पैसे भरपूर खर्च होतो. ओके. आणि प्रत्येक गोष्ट असते की चला, तुम्ही जोपर्यंत लग्न होत नाही, मुलं बाळ होत नाही, तोपर्यंत ठीक आहे. तुमची फॅमिली जेव्हा येते तेव्हा तुम्हाला सगळं बॅलन्स करून चालवावं लागतं. बरोबर आहे सर. ज्या टायमाला तुमच्याकडे पैसे नसतात, बॉडी बिल्डरला कधी विचारा सर, त्याच्याकडे पैसे नसतात. बरोबर. का म्हणजे त्याचं सगळे पैसे त्याच्या खेळावर, त्याच्या याच्यावर लागतं, तो गोष्ट. पण एका टायमाला असे असतं की तुम्हाला मुलांची इच्छा असते, वाईफची इच्छा असते, आईबापाची इच्छा असते, ती सगळी पुरी करायची असते तुमच्या गेम बरोबर. पण ती गेम आणि ती दोन्ही सांभाळता येत नाही कधी कधी. तर त्यावेळी आपण मॉरली डाऊन होतो. भले माणूस वरतून बोलत नाही की मला नाही, ओके ठीक आहे, हे नाही ते नाही, मी मेहनत करू ते करू, पण मॉरली आतमधून तो खसतो. तो मेन आहे. जेव्हा तुम्ही आपल्या फॅमिलीला जो देऊ शकत नाही तर तिकडे प्रॉब्लेम. सर, तुम्हाला अशी कधी लोक भेटली का, काय बाबा तू बॉडी बिल्डिंग करतोय, काय तुला इन्कम काय याच्यामध्ये, अशी कधी लोक भेटली? सर असे तर भरपूर लोक रोज भेटतात सर, त्याच्यामध्ये काही रोज भेटतात. ऍक्च्युली सर कसं झालं माहितीये का सर, मी तसं पहिलं बोललो, आपल्या इंडस्ट्रीमध्ये एकता नाहीये, आपल्या इंडस्ट्रीमध्ये काही बोलणारा नाहीये. त्यामुळे लोकांना काय वाटतं की बॉडी बिल्डिंग हा क्षेत्र काही कामाचं नाही. ओके. ते लोक बॉडी बिल्डरला बघतात की बाबा हा वर्कआउट करतो, झोपतो, हे करतो, पण भाई त्याचा क्षेत्र वेगळा आहे. तो मेहनत किती करतो, ते मेंटली किती स्ट्रेस घेतो, ते सगळ्यांना माहिती आहे. आणि सक्सेसला आजकाल मोजणारी एकच वस्तू आहे, पैसे. बरोबर ना सर. तुमची सक्सेस कशी मोजली जाते हे बघत नाही की तो मेंटली सॅटिस्फाय आहे की नाही, तो किती खुश आहे, तो भले तो छोटा मेडल भेटतोय सर, मेडलची किंमत किती असणार सर? 200 रुपये पण नसतात. बरोबर. पण तो 200 रुपयाचा मेडल घेऊन तो त्या वेळेला तो हे बोलतो ना 7व्या आकाशात असतो आणि त्याला वाटतं की मी काय केलं, रडतो. बरोबर. पण ते दुसऱ्या लोकांना समजत नाही, त्यांना त्याची किंमत माहिती नाही. तो कसा मोजतो, अरे त्यांनी एवढं कॉम्पिटिशन वगैरे केलं पण याला काय भेटलं अजून? एक मेडल आणि काही प्रोटीनचा डब्बा, किती झालं? काय भेटत नाही. लोक आजकाल सक्सेसला मेजर करतात पैशांनी. बरोबर. त्यामुळे बॉडी बिल्डिंग मध्ये पैसे नाहीयेत सर, कॉम्पिटिशन मध्ये पैसे नाहीयेत. बरोबर. ओके. त्यामुळे लोक बोलतात की काय फायदा आहे, तसंच चाललंय. आता बरेच तुम्हाला बघून किंवा इतर बॉडी बिल्डरांना बघून नवोदित मुलं आता ह्या क्षेत्रामध्ये येऊ पाहते, त्यांना तुम्ही काय मार्गदर्शन? सर बघा सर, बॉडी बिल्डिंग हा भरपूर सुंदर गेम आहे. तुम्हाला लाईफ शिकवतो.
लाईफ मध्ये कसं स्ट्रगल करायचं, तुम्ही पडता तर तुम्ही कसं उठायचं, हे सगळं शिकवतो. ओके, बॉडी बिल्डिंग हा भरपूर सुंदर आहे, पण माझं म्हणणं एवढं आहे, हा माझा एक्सपिरियन्स आहे, माझं हे मी माझ्या याच्यामुळे बोलतोय की मी दुसऱ्यांचंही करत नाही, माझा अनुभवच मी बोलतोय. कसं म्हणजे सर, एक प्रत्येक गोष्टीची एक टाइम असते, सर्टन टाइमवर कॉम्पिटिशन करा, सर्टन टाइम नंतर एक माघार घ्या. तुमचा जो टीचिंग कोर्स आहे, तुम्ही अगर पर्सनल ट्रेनर आहे, तुम्ही जिम टाकताय, त्याच्याबद्दल ज्ञान वाढवा, त्याच्याबद्दल नॉलेज वाढवा आणि तुम्ही त्या क्षेत्रात करा आणि पैसे कमवा, फॅमिलीला सुखी ठेवा आणि स्वतः तुम्ही पण तुमचं, भले कॉम्पिटिशनचं वर्कआउट नाहीये, तुम्ही तुमचं वर्कआउट करा आणि मेंटली पीस राहा. बरोबर, खरी गोष्ट आहे. ओके, नॉलेज इज द की ऑफ सक्सेस. तुम्हाला नॉलेज वाढवता गेलं पाहिजे, नाही की बाबा असं नाहीये. बॉडी बिल्डिंग हा एक सायन्स झालाय. ओके, प्रत्येक डॉक्टरकडे जर तुम्ही डॉक्टरकडे गेला तर डॉक्टर तुमच्या आजारीच्या मूळवर नाही जाणार की हा प्रॉब्लेम कशामुळे होतो याच्यावर तो बोलणार नाही. हा काय बघणार, बघा नाडी बघणार, तो बघणार तुम्हाला बीपी आहे, तुम्हाला शुगर आहे, तुम्हाला काय आहे, तुम्हाला काय, त्याच्यावर 2 गोळ्या टाकणार. बरोबर, ब्लड चेकअप करवणार, 2 गोळ्या टाकणार, संपला विषय, तो खेचत राहणार. पण जिम असं आहे ना, जिम त्याच्या मुळावर काम करते आणि तुम्हाला तुमचं पूर्ण बॉडीचा सुधारणा करते, त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट आणते. मी एवढं बोलत नाही की बाबा 100% तुम्हाला रिझल्ट देईल, पण 100 मधलं 75 to 80% हा तुम्हाला रिझल्ट भेटणारच आहे. 110% शुअर. त्यामुळे बॉडी बिल्डिंग असं झालं ना, बॉडी बिल्डिंग हा सायन्स आहे. बरोबर, तुम्ही जेवढं शिकणार तेवढं कमी आहे. तुम्ही स्वतःला अपडेट करत राहा. तुम्हाला एक पर्सनचं ट्रेनिंग कसं घ्यायचंय, त्याला बॉडी बिल्डिंग करायचंय, त्याला क्रिकेट खेळायचंय, त्याला कबड्डी खेळायची आहे की त्याला फक्त त्याचे बायोमार्कर्स चांगले करायचे, त्याच्यावरचं ज्ञान वाढवा. प्रत्येक माणसाला ट्रेन कसं करायचं, स्वतःला अपडेट ठेवा, लँग्वेज चांगलं ठेवा, नवीन 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 काय येतात त्याच्याबद्दल शिका आणि अपडेट राहा. मग बघा सर, पैसे का नाही येणार, पैसे येणारच आहे. किशोर सर, तुमच्या नजरेतून प्रेप कोच कसा असला पाहिजे? प्रेप कोच सर, हे बघा, मी अजूनपर्यंत ना ऑनलाईन ट्रेनिंग हा माझ्या डोक्यात बसलेलाच नाही. एक्सरसाइज तुम्ही जेव्हा करता, एक्सरसाइज फिजिकली पेक्षा मेंटली जास्त हे असतो. ओके, आता जसं समजा इन्क्लाइन डंबल, इन्क्लाइन बेंच प्रेस आणि इन्क्लाइन मशीन ही तिन्ही अपर चेस्टचे वर्कआउट आहेत. पण सर, ईश्वर सरांना इन्क्लाइन डंबलच का आवडतो? हा म्हणजे तो त्यांचा मेंटली ते ब्रेनचे कनेक्ट होत आहे. बरोबर, मला मशीन का आवडतोय? बरोबर, एक दुसरा माणूस असेल त्याला बार आवडतोय. तुम्ही मेंटली कनेक्ट झाला पाहिजे. तसाच तुम्ही प्रेप केच बरोबर मेंटली ऍडजस्ट झाला पाहिजे. ओके, त्यासाठी तुमची म्हणजे एक बॉन्ड पाहिजे, एक कनेक्शन पाहिजे, जो तुम्हाला अवेलेबल असला पाहिजे. आणि मेन गोष्ट म्हणजे आजकाल प्रेप कोच कसे झालेत माहितीये का सर? आजकाल प्रेप कोच असे झालेत की तो इन्स्टावर 5 व्हिडिओ टाकला आणि ते व्हायरल झालेत, चांगलं झालं की तो प्रेप कोच होतोय. प्रत्येक माणूस प्रेप कोच आहे आज. तुम्ही एक प्रेप कोचला निवडताना पहिले हे बघा की त्याचा एक्सपिरियन्स काय आहे. जसं मराठीमध्ये म्हणणं आहे की मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. ओके, जो माणूस झिजलाच नाहीये, ज्यांनी माणसांनी कधी कॉम्पिटिशनच केलं नाहीये, त्याला हेच माहिती नाहीये की बाबा त्यांनी पाणी बंद केलं, त्यांनी कार्ब डाऊन केला, की मेंटली स्ट्रेस काय येतो, काय प्रॉब्लेम होतो, काय कसं मेंटली त्या स्ट्रेसला अवॉइड करायचं. एक्सरसाइज काय सर, एक्सरसाइज कोणी पण घेऊ शकतो, एक्सरसाइज मध्ये काय मोठी गोष्ट नाही. जो मेंटली स्ट्रेस आणि मेंटली तुम्हाला सपोर्ट करेल तोच खरा प्रेप कोच आहे. आणि ते आजकाल संपत चालतो. पण असे बरीच मुलं असतात की आज याच्याकडे तयारी करतात, उद्या दुसऱ्याकडे जातात, ते एकमेकांना शिवाय देतात, नाही तो सर असा होता, त्यांनी मला खूप लुबाडलंय. तर अशा कधी गोष्टी तुमच्या कानावर पडलाय सर? कारण तुमच्याकडे पण बरेच सर, हे कसं माहिती का सर, हे सगळं ना नॉर्मल आहे, नॅचरल आहे, याच्यावर तुम्ही हे करू नका. मेन काय माहितीये का सर, तुम्ही जेव्हा काम करता ना तेव्हा इमानदारीने काम करा. ओके, तुम्ही इमानदारीने काम केलं आणि तुम्ही चांगल्यापैकी काम केलं असं बोलणारे जर भरपूर जण आहेत. मी माझ्या लाईफमध्ये 3 जणांना भरपूर अहमियत देतो. माझी आई बाबा, दुसरी माझी वाईफ आणि तिसरी माझी मुलं. यांनी कधी मला वाईट बोललं नाही पाहिजे. दुनिया जर वाईट बोलतच राहणार ना सर, माणूस जेव्हा सक्सेस करतो, जेव्हा मोठा होतो, बघ त्याला बोलणारे 50 जण आहेत. आता तुम्ही कोणाला काय माहित की सर मी 4:15 ला उठतो, प्रत्येक जिम मध्ये मी फोन करतो, काउंटरशी कनेक्टेड असतो, याच्याशी कनेक्टेड असतो, ते लोकांना माहिती नाही मी काय करतो.
ते माझ्या घरवाल्यांना माहितीये, माझ्या आई पप्पांना माहितीये, माझ्या वाईफला माहितीये मी किती कनेक्टेड असतो, किती काय असतो. मेहनत कधी कोणाला दिसत नाही. त्या सगळ्यांना काय वाटतं जिम टाकली आणि हा सक्सेस होत चाललाय, पण जिम मध्ये आम्ही किती कष्ट घेतो, किती काय करतो ते कोण बघत नाही. लोकांना कसं की हा भाई हा ऊपर जा रहा है तो ये कुछ तो कुछ झोल करके ही जा रहा है, ही मेंटॅलिटी झाली. तर त्याला कोणी काही बोलू शकत नाही. आज चालू आहे, उद्या चालू राहणार, परवा पण चालूच राहणार. त्याच्यावर विचार करू नका. तुम्ही जेव्हा स्वतःकडे बघणार ना तेव्हा तुम्हाला क्लीन वाटलं पाहिजे आणि तुम्ही क्लीन राहिले पाहिजे. बस एवढंच माझं बोलणं आहे. एक काळ होता सर, स्टेरॉइड इतकं काही फेमस नव्हतं, पण आता स्टेरॉइड इतकं फेमस झालंय की जो तो आला जिम मध्ये सर मला स्टेरॉइड द्या, डाएट हा साईडलाच असतो स्टेरॉइडवर परत. कारण एक बॉडी बिल्डिंगला कुठेतरी स्टेरॉइडची कीड लागली असं वाटत नाही तुम्हाला? सर लागली आहे ना सर. सर बघा मी तुम्हाला पहिले पण बोललो आणि आता पण बोलत आहे, एवढंच बोलतो की कुठलीही गोष्ट खराब नसते. ओके, आता लोक बोलतात स्टेरॉइड खराब आहे, स्टेरॉइड खराब आहे. हा स्टेरॉइड बनलं कशासाठी आहे? बरोबर, स्टेरॉइड काही लोकांचे जीव वाचवण्यासाठी बनवलेली गोष्ट आहे. त्याला बॉडी बिल्डरनी घेतलं, बॉडी बिल्डरनी त्याच्या अर्थासाठी त्याला युज केलं. पण ही स्टेरॉइडची खरी गरज कोणाला आहे? तुम्ही कॉम्पिट करत नाही. जसं मी बोललो की तुम्ही लाईफ म्हणजे तुम्ही बायोमार्कर्स चांगलं करायला, बाबा की मी कपडे घातले की जरा चांगलं दिसलं पाहिजे, बाबा माझा डे टू डे ऍक्टिव्हिटी मध्ये मी चांगला असलं पाहिजे, तसेही लोक स्टेरॉइड घेत आहेत. आणि जो बॉडी बिल्डिंग करतो तो पण स्टेरॉइड घेतो. माझं बोलणं एवढं आहे की तुम्ही चांगलं गरज असेल तुम्ही त्या स्टेज पर्यंत पहिले पोचा, त्याच्यानंतर तुम्हाला स्टेरॉइड युज करायचा, काही युज करायचा, पण प्रॉपर गायडन्स घेऊन तुमचे ब्लड मार्कर्स वगैरे. आता माझ्याकडे एवढे पोरं येतात सर, मला बोलतात की स्टेरॉइडचा कोर्स पाहिजे. चला स्टेरॉइडचा कोर्स चांगला कॉम्प्लीट केलेला आहे, चांगला आहे. मी त्याला काय बोलतो, भाई ब्लड चेकअप तरी करून घे. त्या लोकांना ब्लड चेकअप मध्ये 5,000 घालवायचे नाहीये. ते बोलतात माझं सगळं ओके. असं कसं ओके असणार भाई? ओके असलं चांगली गोष्ट आहे, आपल्याला कळेल. नाही असेल ते पण कळेल, पण त्यांना 5,000 गोष्ट करायची नाही. लोकांचं एवढं आहे की स्टेरॉइड घेतल्याने बॉडी होते, स्टेरॉइड घेतल्याने बॉडी होत नाही. तुम्हाला रिकव्हरी चांगली भेटेल, तुम्ही प्रोग्रेस करणार, पण त्याच्यासाठी पहिले तेवढं बना तरी. आणि ते गरज आहे की नाही ते बघा ना. तुम्ही डोंबिवलीच्या रोडवर तुम्ही बोलणार मी फरारी घेऊन चालू आहे, नाही चालणार ना सर. डोंबिवली या रोड बनलाच नाहीये फरारीसाठी, तर तुम्ही ते चुकीचं करताय. तर चुकीचं करू नका, नॉलेज हे करा. आणि मेन गोष्ट आज अशी झाली आहे सर, मेन प्रॉब्लेम एक झालाय की लोकांना ट्रेनर कडूनच सगळं पाहिजे. ट्रेनर बोलतो, ट्रेनरचा कसं असतो की तो माल विकण्यासाठी, चला आमचा बॅग खराब गोष्ट आहे, पण माल विकण्यासाठी तो कोणाला काही चिपकायला रेडी होतो. पण ट्रेनरचं नक्की काम काय आहे? ट्रेनरचं नक्की काम आहे वर्कआउट घेणे, ओके, स्ट्रेचिंग हे सगळं करत त्याचं काम आहे. हा स्टेरॉइडचा पार्ट हा ट्रेनरचा नाही आहे, स्टेरॉइडचा हा पार्ट डॉक्टरचा आहे. तर डॉक्टरकडे जा, डॉक्टरकडे शिका. पण आज असं झालं ना, ट्रेनरच डॉक्टर झालाय, ट्रेनरच डायटिशियन झालाय आणि ट्रेनरच फोटो काढणारा पण झालाय. आणि मेन त्याचा मुद्दा तो ट्रेनिंग राहिलाच बाकी, असं झालंय. त्यामुळे तो स्टेरॉइड हा